महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। शिंदे सेनेचे नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत मोठा यूटर्न घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून आपण आता कोणत्याही पदाचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मात्र स्थानिक पातळीवरून नावे न पाठवता उपमहापौर पदाची निवड जाहीर झाल्याबद्दल त्यांनी आपला विरोध हा कायम ठेवलाय। आपण गेल्या 2-3 दिवसापासून उपमहापौरच्या इलेक्शन नंतर जे काही शिवसैनिक असतील किंवा सगळ्यांमध्ये जे काही नाराजीचं वातावरण पसरलं होतं त्या संदर्भात स्वतः मी सुद्धा का बा शेवटी याच्यामध्ये काय असं रेस असती, कोणाला एखाद्याला पद भेटतं एखाद्याला भेटत नाही, त्यामध्ये मी सुद्धा उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होतो। मान्य सुवर्णाताई होत्या, राहुलजी दिवे होते, त्यामध्ये विलास शिंदे यांना वरतून पक्षप्रमुखांनी आदेश दिले व त्याप्रमाणे त्यांना उपमहापौर पदाची संधी मिळाली। पण त्यानंतर भरपूरसे नाराजीचा जो सूर होता का सगळे नाराज होते शिवसैनिक, सगळ्यांचे मला फोन चालू होते, त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून 2 दिवस एकदम शांततेत भाऊ आता काय निर्णय घ्यायचा, साहेबांना आपण भेटून सांगितलं पाहिजे सर्व शिवसैनिकांनी का मला सुद्धा न्याय द्या। पण पक्षप्रमुखांनाच आमच्या सगळ्या पक्षांबद्दलचे सगळे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांबद्दल त्यांची जी काही आस्था आहे, त्यांनी स्वतः माझ्या कुटुंबाला फोन केले, त्यानंतर स्वतः मला फोन केले आणि सांगितलं की बंटी मी तुझ्या पाठीशी आहे, तू कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे, कारण पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्या बरोबर आहे, तुला मोठं करण्याचं, तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याचं, त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत, तू कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको। निश्चित जे काही पक्षप्रमुख असतील, दादाजी भुसे साहेब असतील आमचे मान्य मंत्री, त्यानंतर नरेशजी मस्के असतील, रामजी नेपाळे असतील, अहमदप्पा गोडसे असतील, भाऊसाहेबजी चौधरी, रामजी नेपाळे, या सगळ्यांनीच, सुहासांना कांदे मान्य आमदार, या सगळ्यांनीच जे काही मला सांगितलं समजून, त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी, सर्व पक्षातील आमदार खासदार असतील, ज्येष्ठ पत्रकार असतील, साहित्यिक असतील, प्रभागातील सर्व नागरिक असतील, नाशिक शहरातील जे काही सुजाण नागरिक आहेत, त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असा निर्णय चुकीचा घेऊ नका, जनतेने तुम्हाला निवडून दिलंय तर त्या जनतेचा आदर राखून व त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे, कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलंय आणि एकदम भरघोस असे मताधिक्याने निवडून दिलंय, तर कुठला चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये। पक्षाने जी काही सूचना केली आहे तिचा निश्चित तुम्ही आदर करून यापुढे पक्षाने तुम्हाला निश्चित संधी मिळेल, कारण तुमचं वय काही जास्त नाही, अशा सर्व ज्या काही भावना होत्या व पक्षप्रमुखांचा जो काही आदेश होता त्याप्रमाणे मी महानगर प्रमुख असेल किंवा नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा हा देणार नाही, कारण जे काही जनभावना आहे त्या जनभावनेचा आदर करून हा निर्णय मी आज घेत आहे। काय निर्णय की जे काही ठरलं होतं का राजीनामा द्यायचा, पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की निश्चित तुला न्याय मिळेल, तुला सुद्धा भविष्यात संधी मिळेल, कारण पक्षामध्ये सगळ्यात पहिले तू आलेला आहे, तर निश्चित तुला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा आदेश मला त्यांनी दिला आहे। त्यामुळे हा जो काही आणि जी काही जनभावना होती त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय रद्द केला आहे। तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावर ते सगळं गाईड केलं त्यावेळी पक्षप्रमुखांशी काही बोलणं झालं नव्हतं? त्यावेळेस पक्षप्रमुखांशी बोलणं झालेलं नव्हतं, कारण त्यावेळेस ज्या काही इलेक्शन होते, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती यांच्या त्या इलेक्शनमध्ये साहेब पण सभेमध्ये होते व त्यावेळेस पहिले त्यांना मी भेटायला पण गेलो होतो, पण त्यावेळेस काही आपले उपमुख्यमंत्री मान्य कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनामुळे 2 दिवस ते पुण्यामध्ये होते, त्यामुळे त्यांची भेट होणं राहून गेलं होतं। तर ज्या काही शिवसैनिकांच्या सगळ्यांच्या भावना होत्या त्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या, पण त्याचा आदर आमचा राखला गेला आहे आणि पक्षप्रमुखांनी पण आम्हाला आदेश दिलेला आहे, तर तो आदेश शिरसावत मान्य शिवसैनिकाचा आहे। काय आश्वासन साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की निश्चित तुला सुद्धा तुझा मान सन्मान जो काय येतोचित ते ठेवण्याचं काम पक्ष हे करेल, त्यामुळे पक्षाने आदेश दिलाय तो निर्णय आता मी मान्य केलाय। पण आता बोलताना तुम्ही सांगितलं की पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतलेला होता उपमहापौरपदी विलास शिंदे यांना संधी देण्याचा, तुम्ही त्यांच्याच निर्णयाला आव्हान घेत दिलं आणि तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट व्यक्त केले आणि आता तुम्हीच म्हणता की नाही, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं? नाही, उपमुख्यमंत्र्यांना कुठले आव्हान आम्ही दिलेलं नाही। आपण बघू की जो काही निर्णय होता तो निर्णय पहिले स्थानिक पातळीवर झाला व त्यानंतर आम्हाला कळालं की साहेबांनी वरतून आदेश दिलाय, कारण आतापर्यंतची पद्धत अशी की गटनेता हे नावं वरती पाडवतो इच्छुकांचे व नंतर पक्षप्रमुख जे काही पक्षाचे सचिव आहेत त्यांना आदेश करता व ते आदेश केल्यानंतर ते नाव गटप्रमुखांकडे येतं व गटप्रमुख ते नाव जाहीर करतो, अशी पद्धत शिवसेनेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यापासून अशी परंपरा आहे। नेमका आपला आरोप उपमहापौर पदावर आहे की पदावर? नाही, आरोप हा माझा काही, मी जी काही नाराजी माझी आहे, जी काही खतखत सर्व शिवसैनिकांची होती ती मी व्यक्त केली आहे, पण पक्षप्रमुखांनी मला जो काही आदेश दिला आहे त्यानंतर आता कुठली खतखत किंवा कुठला कोणाचा वाद आमचा राहिलेला नाही।
तर नवीन मग काय जबाबदारी मिळणार, काय पद मिळणार, काही शब्द दिले? त्या संदर्भात सर्व नगरसेवकांची मी काय पक्षप्रमुखांकडे मागणी केली होती की सर्व नगरसेवकांना आपल्याशी हितगुज करायचं आहे. जे काही नवीन पण नगरसेवक निवडून आले त्या सगळ्यांना आपण बोलवलं पाहिजे. तर त्या संदर्भात उद्या नंदनवन येते 10 तारखेला सायंकाळी 7 वाजता मुंबईमध्ये नंदनवन बंगल्यामध्ये बैठक आयोजित केली व त्या बैठकीमध्ये स्वतः शिंदे साहेब प्रत्येक नगरसेवकाशी संवाद साधणार आहेत. तुम्ही पण जाणार? हो, स्वतः मी पण बोलवलं आहे, मी पण जाणार. घटनेत त्यांनी परस्पर विलास शिंदेचं नाव वर पाठवलं असं तुम्हाला म्हणायचं. पक्षप्रमुखांनी जो काही निर्णय आम्हाला दिला आहे तो शिरसावध्य आहे. त्यांनी सांगितलं की एकदा नेमणूक मी केली तो निर्णय मी मान्य केलेला आहे. हो, नाराजी आता शिंदे साहेबांनी स्वतः मला फोन करून माझ्या कुटुंबाशी माझ्या सगळ्यांशी संवाद साधलाय. व पक्षप्रमुख स्वतः जेव्हा स्वतः फोन करून निर्णय सांगतायत तर मला निश्चित न्याय मिळेल अशी मला गॅरंटी आहे. या पत्रकार परिषदेला हर्षदा गायकर, डॉक्टर पूनम महाले, सुवर्णा मटाले आणि भागवत आरोटे उपस्थित होते. राजीनामा नाट्यावर पडदा पडल्याने शिंदेसेनेत तुर्तास शांतता असली तरी मंगळवारी होणाऱ्या बैठकीत स्थानिक नगरसेवकांच्या नाराजीवर काय तोडगा निघतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.